नमस्ते, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल जाधव ब्लॉग्समध्ये। आज आम्ही गुलाबजाम करणार आहे। ते आता चला कसं करायचं बघूया। इथं एक पाकिट घेतलेलं आहे। आम्ही कापून घेतलेलं आहे। आता ते कसं करायचं, पाणी घालून मळायचं। पाणी घालून हे मळायचं आहे। किती लागेल तेवढं पाणी घालायचं, एकदम जास्त घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं। हलक्या हाताने मळायचं, जास्त असं घट्ट करायचं नाही पीठ। जामून स्मूथ पाहिजे असतील तर असं स्मूथ व्हायसाठी असं मळायचं, जास्त पाणी घालायचं नाही। आता हे बघा, मिक्स केलेलं मळलेलं पीठ असं झालेलं आहे, असं नरम झालेलं आहे। जास्त घट्ट नाही करायचं। त्याच्यासाठी 1 ग्लास पाणी घेतलेलं, त्याच्यातलं थोडं वापरलेलं आहे। अर्धा ग्लास वापरलेलं आहे। बघून घालायचं, पाणी जास्त नाही घालायचं। आता बघा, 1 मिनिट मळून ठेवलेलं आहे। हे आता पीठ तयार झालंय की नाही बघायसाठी आपण दाबून बघायचं। एकदम तयार झालेलं आहे पीठ, स्मूथ पीठ तयार झालेलं आहे। पीठ आता रेडी झालेलं आहे। आता गुलाबजामचे गोळे करायला सुरू करूया। तुमच्या साईज प्रकार तुम्ही तोडून घ्यायचं। छोटे छोटे गोळे केलेले आहेत। आपल्याला पाहिजे असतील तर हे मोठे पण करू शकतो। ह्याच्यामध्ये काय तेलाचा वापर केलेला नाही, याच्यात सर्व मिक्स असलेलंच असते। तेलाची जरूरत नाही, फक्त पाणी घालून मळलेलं आहे। तर आम्ही आता पाक करायसाठी 1 जग पाणी घेतलेलं आहे, 1.5 लिटर जग। त्याच्यात अर्धा किलो साखर घातलेली आहे। अर्धा किलो साखर घातलेली आहे। कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, ते गरम करायसाठी ठेवलेलं आहे। कडलेलं आहे की नाही त्यासाठी बघायसाठी थोडस आम्ही टेस्ट करून बघूया। हा, तेल कडलेलं आहे। आता आम्ही घालायला लागलो याच्यात गोळे। आता गॅस बारीक, किती बारीक गॅस ठेवून तळाल तेवढे आतून चांगले तळून येतात। कच्चं आतमध्ये पीठ राहत नाही, एकदम फुलून येतात। म्हणून बारीक गॅस ठेवून तळायचं। बारीक गॅस ठेवून आपण तळलेले आहे। 2 ते 3 मिनिट पर्यंत तळायचं। हे बघा, असे दिसतात, लाल कलर येस तोपर्यंत तळायचे असतात।
आता आणि एक ट्रीप घातलेली आहे. थोडे अर्धे पहिला तळून घेतलेले आहे. आता अर्धे घातलेले आहे. 2 वेळा केलेले आहे. आता इकडे पाक तयार होत आहे. अजून थोडा उशीर, तर पाक व्हायला अजून 1-2 मिनिटं लागतात. टोटल 5 मिनिटं ते तयार व्हायला, पाक तयार व्हायला 5 मिनिटं पाहिजे. आता इथं आपला पाक तयार झालेला आहे. आता हे तळून घेतलेले, ब्राऊन कलरवर तळून घेतलेले गुलाबजाम आता घालत आहे याच्यात. आता याच्यात रस मुरायला 15 मिनिटं पाहिजेत. त्यानंतर 15 मिनिटानंतर खायला सुरुवात केली तरी चालेल. तळलेले गुलाबजाम 10 मिनिट झाले पाकामध्ये घालून. ते कसे फुललेले आहेत ते बघा. आता गुलाबजाम टेस्ट करून बघूया.